आणि आता पाहणार आहोत देश विदेशातील टॉप 9 घडामोडी। H1B व्हिसा अर्जाची प्रक्रिया 6 मार्चपासून सुरू होणार। व्हिसासाठी वार्षिक लॉटरीमध्ये मोठे फेरबदल, अमेरिकेच्या संघीय यंत्रणेची माहिती। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाची नोटीस। समन्वय समिती स्थापन करून देखील कोणतीही बैठक न झाल्यानं नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती। जमीन घोटाळा प्रकरणामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक। सोरेन यांच्याकडून हायकोर्टामध्ये याचिका। सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार। हेमंत सोरेन यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। चंपई सोरेन बनणार झारखंडचे नवे मुख्यमंत्री। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून पुन्हा एकदा समन्स। केजरीवालांना आतापर्यंत 5 वेळा समन्स। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीला बोलावलं। ईडी, सीबीआय, आयटी आता सरकारी यंत्रणा राहिल्या नाहीत। तपास यंत्रणांचा आता विरोधी पक्ष संपवण्यासाठी वापर। विरोधी पक्षांवरील ईडी कारवाईवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये गोंधळ। राहुल गांधींच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक। भारत जोडो न्याय यात्रा बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये जात असताना ही दगडफेकीची घटना। ज्ञानव्यापीच्या तळघरामध्ये पूजा करण्याची परवानगी। वाराणसी जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय। 7 दिवसांमध्ये पूजेची व्यवस्था करण्याचे प्रशासनाला आदेश। हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी। उत्तरेकडे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे राज्यामध्ये थंडी वाढण्याची शक्यता।